पेट्रोल फुल करून आम्ही इथून निघालो आहे. प्रवासाला सुरुवात आता. चला आता देवाचं दर्शन वगैरे घेतलं गणपती बाप्पाचं आणि आपल्या प्रवासाला इथून सुरुवात करूयात. तर आता पहिले तर नारळ वगैरे फोडून घेऊयात. आपली जर्नी सेफ होऊ देत. प्रवास नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाडकरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललो आहे लोणावळ्याला. तर आमची पहिली राईड असणार आहे, पावसाळ्याची मॉन्सून राईड असणार आहे आमची. तर आता बघू आपला प्रवास कसा होतो आहे ते. आम्ही आता चाललो आहे बाय रोड स्कूटीने चाललो आहे. तर बघूयात नेक्स्टची पुढे जाऊन आपल्याला महडचा वधविनायक गणपती आहे, त्या बाप्पाचं दर्शन घेऊन खोपोली मार्गे तसंच लोणावळ्याला जायचं आहे. तर बघूया आपल्याला किती मजा येते, काय ते एन्जॉय किती करता येते ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा पहिला, नंतर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सर्व मित्रांना. हे असंच प्रेम राहू द्यात. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटतो. तर बघूया आता किती टाईम लागतोय तो, कारण की आम्ही हळूहळूच जाणार आहोत. तर बघूया, घरातून 7ला निघालेलो, आता 8:30 झालेत. सो थोडासा नाश्ता करायला. तर आता भजी मागवल्यात, मस्त कांदा भजी या अशा पावसाच्या वातावरणामध्ये. सो या तुम्ही पण खायला. आणि चहा, त्यासोबत चहा मस्त. आणि छान असं क्लायमेट. आणि खाऊन झाल्यावरती मग आम्ही दर्शन करत होतो. आमचा चहा देखील आला आता. चटणी भजीची टेस्ट छान वाटली, तर अजून एक प्लेट मागवली. एन्जॉय करूया. महडला वरदविनायकला आता पोचलो आहे आम्ही. सो आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आपली गाडी इथे पार्क केली आहे. सो दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आपण. चला, पादत राणे काढा इकडे. वाव, खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन. वाव, मस्तच. आत्ता जस्ट दर्शन झालं मस्त गणपती बाप्पाचं. आणि इकडे तलाव पण आहे, लेक छोटासा. मस्त असं दर्शन झालं आहे. आता निघतोय पुढे लोणावळ्याकडे. तर बघूया कसा प्रवास होतो, शेअर करतो तुम्हाला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहे. तुम्ही सर्व दर्शन करून घ्या. चला, तर इथून टाटा बाय बाय करतो आणि थेट
लोणावळ्याकडे जायला निघतो आता. पुढे भेटूयात आता खंडाळ्याला. गणपती बाप्पा मोरया. मस्त असं दर्शन झालं आणि थेट निघालो आता खंडाळ्याला लोणावळ्याला. बघूया आपला प्रवास कसा होतोय. मस्त आता रेनकोट वगैरे काढून ठेवले. भाऊ कांदा भजी इकडे मस्त मस्त आहे. जाम भारी वाटतंय. मस्त असं पत्र्याचे शेड वगैरे मस्त केलं आहे. प्रॉपर भाविकांसाठी केलं आहे आणि प्रॉपर काय नाही. आज कसं गुरुवार असल्यामुळे गर्दी नाही आहे इकडे. नाही तर मंगळवार किंवा सॅटर्डे संडे मला वाटतं खूप गर्दी असते इकडे है ना. हो गर्दी. बघा निसर्ग बघा तुम्ही. निसर्ग आणि या निसर्गामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर निघावंच लागेल. हो इथं आपण नाश्ता केला. आपण आता खंडाळा घाटामध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता काय वातावरण आहे. मस्तच मौसम. पहिलीच राईड आहे आमची. छान वाटते खूप आणि वातावरण पूर्ण थंड आहे आणि पाऊस तर नाही आहे. भारीच आहे. पाऊस आला तर अजून मस्त वाटेल. तुम्ही पाठी व्ह्यू बघा पाठीमागे. कसलं धुकं आलं यार. कसलं धुकं. काय वाटतंय पण मस्त वाटतंय. सडनली प्लॅन झाला आणि निघालो. आपण आलो तेव्हा अशी नव्हतं हे बघा धुकं बघा. वाव काय भारी वाटतंय या. मस्त वाटतंय. हे बघा धुकं बघा तुम्ही. फक्त हे धुकं बघा काय भारी वाटतंय. एक नंबर. आणि हा बघा हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आणि हा बघा इकडून धुकं बघा फक्त. वाव काय नजारा दिसतोय. हे बघा वाव. हा बघा हा रोड. आम्ही आता इथे थांबलोय. जबरदस्त वाटतंय यार. अजून वर चला आता पुढे भेटतो तुम्हाला. आता हा व्ह्यू मस्त एन्जॉय करून झालाय. आता डायरेक्ट पुढे भेटतो.
समोरचं काहीच दिसत नाही आता. वाटतंय आय थिंक रेनकोट घालावं लागेल. पाऊस आला. चला रेनकोट घालून तुम्हाला भेटतो. क्लायमेट बघा. पाहू तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. काय दिसतोय व्ह्यू बघा. पाऊस पण आला यात. एवढं धुकं आहे की पुढचं काहीच दिसत नाही आहे. हॅझार्ड लाईट ऑन करून आम्हाला चालावं लागतं. पुढे जावं लागतं. सो समोरच्या येणाऱ्या गाड्या पण क्लिअर दिसाव्या त्यासाठी हॅझार्ड लाईट पण ऑन केली आहे. तो तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती भारी वाटतं आहे ते. अतिशय मस्त मस्त ट्रिप झाली आहे. खूप छान वाटतं आहे. आणि या धुक्यांमध्ये हरवलेला रस्ता आणि यात हिरवळ आणि त्यात हा सुंदर असा पाऊस. खूप मस्त अशी मान्सून राईड झाली आमची. खूप भारी. तुम्ही हा व्ह्यू बघून आनंद घ्या. आपण चाललो आहे आता टायगर पॉईंटला. बघू कसं वाटतं तिकडे. हा टायगर पॉईंट. काय फिरणार इथे यार. सगळं धुकंच आहे. दिसणार पण नाही. हवाच एवढी आहे ना. हवा काय चपरा. काय दिसतच नाहीये समोरचं गाडी चालवताना. गाडी हालायला लागली ना या हवेने. आपल्याला चहा पण बनवायचा आहे. त्यासाठी सगळं आपल्या तसं आता व्हिडिओ वाटते. मॅपमध्ये काय तुम्हाला म्हणजे फर्स्ट टाईम आलं तर काही नीट समजत नाही आहे. डायरेक्ट टायगर पॉईंट वगैरे असं म्हणजे मॅपवरती टाकला आणि इकडे घेऊन मॅप काय समजत नाही पॉईंट कुठे आहे काय. आम्ही विचारून आलो म्हणजे ॲक्च्युली एवढं धुक्यामुळे काय दिसत नाही तो पॉईंट आहे कुठे नक्की. काढतो आता आपली स्कूटी आणि निघतो.